मुख्याधिकाऱ्यांवर नगराध्यक्षांचा निशाणा. विशेष सभेत प्रशासनावर टीकेची झोड. नगर परिषदेच्या अग्निशमन व आपत्कालीन वाहनांचा उद्घाटन प्रकरणावरून नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अग्निशामक वाहनांच्या उद्घाटनावेळी नगराध्यक्षा, सभापती व नगरसेवकांना माहिती देण्यात आली नसल्याचे सांगत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. अनेक नगरसेवकांनीही विकास कामांमध्ये समन्वय व पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना व्यक्त केली. सभेत शहरातील रखडलेल्या विकास कामांचाही मुद्दा गाजला. काही कामांची मुदत संपूनही कामांचा दर्जा समाधानकारक नसल्याने सत्ताधारी गटाने नाराजी व्यक्त केली. विरोधी गटाच्या मागणीनुसार संबंधित ठेकेदारांना 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतरही कामे पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान सभेनंतर आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मल्टी युटिलिटी व्हॅनचे सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पुन्हा लोकार्पण करण्यात आले. आठवड्याभरात एकाच वाहनाचे 2दा उद्घाटन झाल्याने शहरात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच विशेष सभेचे औचित्यावरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कायम करणे, तळोदा नगर परिषद हद्दीतील दैनंदिन गटारी व खर्डी नदी परिसर स्वच्छतेसाठी पोकलँड व जेसीबी यंत्रणे प्रतिसाद भाडेतत्व उपलब्ध करून घेणे कामे विचार विनिमय करणे. खालील कामांचे विकास कामांची मंजुरी मिळणे बाकी. नगर उत्थान महाअभियानांतर्गत मंजुरी तळोदा नगर परिषद हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पातील विविध रस्ते व गटारी यांची कामे करणे. या कामाची मुदत वाढवून मिळण्याबाबत अर्जावर विचार विनिमय करणे. श्रीमती पाडवी पटेल, शीतल लक्ष्मण इतर 10 नगरसेवक यांच्या तक्रारी अर्जावर विचार विनिमय करणे. सीओ साहेबांचं बेजबाबदार असल्यामुळे साहेब आम्हाला सत्तेत येऊन 5 महिने झाले असतात. साहेबांना सांगून चुकलो की साहेब आपल्या तळोदा शहरात खड्डे, रस्ते, गटारी, जिथे रस्ते आहेत तिथे गटार नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि आम्ही सांगितलं साहेब आपल्याला पाहणी करायची. साहेबांनी फक्त हो म्हणायचे, हो ताई आपण जाऊ, कधी जायचं पाहणी करायला. साहेबांनी मी ऑफिसात आल्यावर साहेब असायचे गैरहजर. साहेबांना माहिती होतं की हा सगळा गालबोट माझ्याकडे येईल असं म्हणून साहेबांनी दुर्लक्ष करत 5 महिने काढून घेतले. पण लोकांचा रोष आमच्यावर येत असतो की ताई आमच्याकडे खड्डे, भाऊ आमच्याकडे रस्ते नाही, जिथे रस्ते होते तिथे गटार नाही. आणि आम्ही जेव्हा आम्ही स्वतः पाहणी करत असताना आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही का रस्त्याची कामं करू दिली, तर ते सांगायचे आम्हाला दमदाटी केली जायची. प्रशासन पिरियड मध्ये एवढी दमदाटी केली आणि एवढं त्यांच्यावर बेजबाबदारीने खूप काही लोकांशी त्यांनी संवाद केला की अक्षरशः ते शिवीगाळ सुद्धा करत होते. त्यामुळे लोक सांगायचे आपण 2 पाऊल मागे व्हायचं, त्यांना काय करायचं करू द्यायचं. पण आज आपल्या तळोदा शहराचा विकास न होता आपल्या तळोदा शहरात अगदी रस्त्यांना खड्डे, गटारी, अक्षरशः रस्त्यावर पाणी वाहतं. आता त्यांनी स्मारक चौक, राजपथ हा रस्ता 2 वर्ष न होता म्हणजे असं वाटतं की हा रस्ता 10 वर्षापूर्वीच केलेला आहे. त्यांना रस्त्यांना खड्डे, तडे, गटारीचं व्यवस्थित सोप नाही, रस्त्यावर पाणी. त्यामुळे आम्ही फक्त सीओ साहेबांना आज विचार विनिमय करण्यासाठी साहेबांना एवढीच आमची विनंती होती की साहेब तुम्ही दुर्लक्ष का केलं. आम्ही सत्तेत असताना साहेब अशा किती वेळेस गैरहजर आहेत? साहेब म्हणजे महिन्यात त्यांचं 8 ते 10 दिवस गैरहजर असतात. कारण मी असं ऑफिसला रोज येते. आपल्या अध्यक्षतेखाली ही 3री सर्वसाधारण सभा, ही आमची चौथी सर्वसाधारण सभेत साहेबांची अनुपस्थिती किती वेळेस होती? ही एकच पहिल्यांदाच. साहेब. तर आपण याबाबत काही वरिष्ठांना कळवणार आहात का? हो, आम्ही जिल्हाधिकारी मॅडम, नगर विकास, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांना आम्ही पत्राद्वारे, लेखीद्वारे पाठवू. आणि मल्टी युटिलिटी व्हॅनचं पुन्हा एकदा लोकार्पण झालंय मॅडम, त्या संदर्भात काय सांगा? नगरपालिकेत खूप वर्षांनी म्हणजे आमच्या बघण्यात येतं की पहिल्यांदा शासनाची गाडी आली नगरपालिकेत गाडी आली असताना मी साहेबांना सांगितलं साहेब आपल्याला लोकार्पण सोहळा करायचंय. आमदार साहेब आणि आपले सगळे नगरसेवक, बीजेपीचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे आणि आपले तळोदा मतदारसंघाचे आमदार आणि आपले सगळे कर्मचारी आणि सीओ साहेब या तुम्ही आपण सगळे मिळून नगरपालिकेत लोकार्पण सोहळा करू. कारण शासनाची गाडी पहिल्यांदाच आणि खूप वर्षांनी
कारण ती गाडी का आली कारण छोट्या गल्लीत किंवा अगदी झटपट ऍक्सिडेंट झाला तर तिथे पटकन म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण साहित्य ऍक्सिडेंट झाल्यावर पेशंटला उचलून नेणं एक म्हणजे तिथे अर्धा तास लागेल, ती गाडी 10 मिनिटात नेईल हॉस्पिटलला. तर साहेबांनी सांगितलं हो मॅडम आपण करू असं, म्हणजे साहेबांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमदार साहेबांनी बी केलं उद्घाटन, आम्हाला आनंद आहे. पण सीओ साहेबांनी आमदार साहेबांची दिशाभूल केली की साहेब हे गाडीचं उद्घाटन आपण नगरपालिकेत करू, नगराध्यक्ष मॅडमांना बोलू, सभापतींना बोलू, ही त्यांची दिशाभूल करून त्यांनी तिथे सांगितलं साहेब तुमच्या हाताने उद्घाटन केलं. साहेबांनी बी उद्घाटन केलं तर आम्हाला आनंद आहे, कारण ते आपले आमदार आहेत शहादा मतदारसंघाचे. तर त्यात आमचं दुमत काही नाही. आणि इथून कुठलाही कार्यक्रम आम्ही करू, नारळ फोडू, उद्घाटन करू, तर आम्ही आमदार साहेब आणि सगळे नगरसेवक मिळूनच आम्ही पुढचा कार्यक्रम करू.